दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। यावेळी महादेव मुंडेंच्या पत्नीनं सुरेश धस यांच्या समोर टाहू फोडला। सगळ्यांनी सहकार्य करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली आहे। आरोपींना सोमवारपर्यंत अटक करा, अन्यथा मंगळवारपासून उपोषण करणार अशी भूमिकाही ज्ञानेश्वरी मुंडेंनी मांडली। तर बंगल्यावरून फोन आल्यानं तपास थांबवला असा आरोपही ज्ञानेश्वरी मुंडेंनी केला। एवढंच की आता एवढीच विनंती आहे की सगळ्यांनी सहकार्य करून नाही आता ताई त्याच्यात आरोपी 100% निष्पन्न होतील। पोलीस लोक सोडणार मला निष्पन्न करायचं नाही तर मंगळवारी माझं तर ठामच आहे उपोषणाचं। मग नंतर मी उठणार नाही, जोपर्यंत आरोपी देत नाही तोपर्यंत उठणार नाही। मग माझा जीव गेला तरी मला हरकत नाही। तुम्ही काढायच्या अगोदर बी आम्ही एसपी सरांना भेटला होता, कावत सरांना। मग ते म्हणले परळीच्या व्हिजिटला जा म्हणले, परळीला अजून एकदा जा म्हणले, तपास सांगतील तुम्हाला सगळं। तिथे गेले तर चोरमुली सर त्यांची बैठक चालू होती। त्यात तर इथले पीआय बघितल्या तर मला म्हणले बाहेर जा, म्हणले बाहेर जाऊन बसा। म्हणलं का? मग चोरमुली सर म्हणले या म्हणले मध्ये। मग कशामुळे आलात? मी म्हणलं मर्डर बाबत बोलायला आले। तर तिथले एक डायरेक्ट कॉन्स्टेबल म्हणलं की फोन आले होते म्हणून तपास थांबविला। चोरमुले सरांना खुद म्हणलेले ते कुणाचे फोन आले काय झाले। मग चोरमुले सरनं विचारलंच असं ना नंतर आम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला कुणाचे फोन आले, काय झाले, काय झालं, त्यांच्याकडेच अजून परत तपास दिलाय। मग चोरमुले सरांना बी आरोपी माहितीत ना।